महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरलाय। ठाकरे गट 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची शक्यता आहे, तर शरद पवार गट 80 ते 85 जागा लढणार असल्याचं कळत आहे। 7, 8 आणि 9 तारखेला होणाऱ्या बैठकीत मवियाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल। तर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नेमका काय आहे जो ठरल्याची चर्चा आहे। सूत्रांकडून माहिती येते शिवसेना ठाकरे गट 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे, काँग्रेस 100 ते 105, राष्ट्रवादी शरद पवार गट 80 ते 85 जागा। साधारण आमची चर्चा पुढे सरकते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष जरी असले तरी इतर जे आमचे घटक पक्ष जे लोकसभेला आमच्या बरोबर होते त्यांना कसं सामावून घेता येईल याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा केली। साधारणतः किती जागा अजून जवळजवळ संपलाय म्हणा। मित्र पक्ष आहे, कम्युनिस्ट आहे, समाजवादी आहे, या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे असं पूर्ण नेता येईल, त्यामुळे त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे। विदर्भामध्ये कायम आहे, क्रीडाच नाही, 288 लढायचे आहे। विदर्भामध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असेल। आम्ही सगळीकडेच महाविकास आघाडी मोठा भाऊ राहणार आहे। तेव्हा ज्या अर्थी छोटे पार्टनर आले त्या अर्थी मोठ्या पार्टनरांनी सेटलमेंट केलेली। सिटिंग आमदाराला सीट दिली जाणार याच्यात कुठलीही शंका नाही। 200-250च्या आधीमध्ये आहे होतं मी। तसं माझ्या अंदाजाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती यादी जाहीर करून टाकली।